आणि ब्लॉगर आपले संघ तुम्ही पाहू शकता. बरं आता डायरेक्ट सावरकरवाड्यात भेटू. तुम्ही बघू शकता नाही आपण डायरेक्ट सावरकरवाड्यात भेटू. आता आपल्या संघ आणि ब्लॉगर्स पण आहे तुम्ही पाहू शकतात. आणि आपण डायरेक्ट सावरकरवाड्यात भेटू. आपण सावरकरवाड्यात एंटर झालेलो आता तुम्ही पाहू शकता. आणि इथले काका आहे. मी पाठवलं टेन्शन स्वातंत्र्यवीर सावरकर मार्सेलिसच्या समुद्रात त्रिखंडात गाजलेली उडी मारणारे क्रांतिकारक सावरकर, अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे राजबंदी सावरकर, सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेलं क्रांतिकार्य हे भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेले. पण एक वेळ माझी समुद्रातली उडी विसरला तरी चालेल, पण समाज सुधारणेच्या कार्यासाठी घेतलेली उडी कधीही विसरू नका असं स्वतः सावरकरांनी म्हटलंय. त्यावेळी देश परकीय गुलामगिरीत होता तर समाजातले अनेक घटक हे स्वकीयांच्या गुलामगिरीनं त्रासले होते. पण कुठलीही असली तरी गुलामगिरी ही मोडायचीच असं व्रत सावरकरांनी घेतलं होतं. त्यामुळे अंदमानच्या अंधेरीतून रत्नागिरीत आल्यानंतर सावरकरांनी समाज सुधारण्याच्या क्रांतीची पुरा इतिहास तुम्हाला मी आता दाखवणारे तुम्ही पाहू शकता. क्रांतिकारक नाही तर एक सशक्त समाज क्रांतिकारक त्याच्यानंतर तुम्हाला पुरा सावरकर वाडा पण दाखवणारे मागून कार्य पाहिल्यावर आपल्या लक्षात येते. 1924 ते 1937 या 13 वर्षांच्या काळात सावरकर रत्नागिरी स्थानबद्धतेत होते. कुठल्याही राजकीय कार्यात सहभाग घ्यायचा नाही या अटीवर इंग्रजांनी पण ज्या झंझावाताला इंग्रज अंदमानात रोखू शकले नाही त्यांना रत्नागिरीत थांबवणं हे केवळ अशक्य होतं. गुप्तपणे राजकारण आणि उघडपणे समाजकारण असं धोरण सावरकरांनी रत्नागिरीतल्या स्थानबद्धतेत स्वीकारलं. पण स्थानबद्ध होण्याच्या आधी सुद्धा सावरकर रत्नागिरीत आले होते. कधी आणि कुठे पाहूया. दाखवते त्यांच्या याच्यात अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असंख्य यातना आणि हालअपेष्टा सोसल्यानंतर सावरकरांना रत्नागिरीच्या या विशेष कारागृहात ठेवण्यात आलं होतं. 16 मे 1921 ते 3 सप्टेंबर 1923 या 2.25 वर्षांच्या काळात सावरकर या कारागृहात होते. सावरकरांच्या पदरी केवळ निराशाच पडली. पण प्रतिकूलतेस घडणार आणि मी त्यास तोंडही देणार असा वज्रनिश्चय केलेल्या सावरकरांनी पुन्हा एकदा ह्या परिस्थितीवर देखील मात केली. इंग्रजांनी केवळ सावरकरांचं शरीर बंदिस्त करून ठेवलं होतं
परंतु त्यांच्या मेंदू आणि मनाला आवर घालणं त्यांना कधीही शक्य झालं. रत्नागिरीच्या या विशेष कारागृहात अंदमानपेक्षाही जास्तीत जास्त यातना सावरकरांना कशा देता येतील याची विशेष काळजी इंग्रज सरकारने घेतली. ती काळजी किंवा जो त्रास सावरकरांना इथे सहन करावा लागला होता त्याची संपूर्ण माहिती आता आपल्याला रत्नागिरी विशेष कारागृहाचे तुरुंगाधिकारी आमेर पोतदार. तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे का नाशिकचा कलेक्टर जो जॅक्सन होता, त्या जॅक्सनच्या वधाच्या खटल्यामध्ये सावरकरांना 25-50 वर्षाची शिक्षा दिलेली होती. आणि नंतर सावरकर अंदमानला होते. अंदमानमधून जेव्हा इथे येण्याची त्यांची ऑर्डर पास झाली तेव्हा 2 मे 1921 सावरकर बंगालच्या अलीपूर जेलमधून निघाले आणि तिथून साधारण 15 दिवसाचा प्रवास करून 16 मे 1921 रोजी सावरकरांचा या कारागृहामध्ये रात्री 9:30 वाजता आगमन झाले. याचे दस्तऐवज आम्हाला उपलब्ध झालेले. तर याच्यामध्ये सावरकर जेव्हा आतमध्ये आले तेव्हा सावरकरांना प्रशासकीय इमारतीच्या एका कोपऱ्यामध्ये एका स्वतंत्र कक्षामध्ये ठेवले गेले होते. त्या कक्षामध्ये जाण्यासाठी एकूण 7 ब्लॉक त्याला लावून लागले. त्या 7 ब्लॉकच्या आतमध्ये सावरकरांना या कारागृहामध्ये ठेवलं. गाईज आहे ना व्हिडिओ लय मोठी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आहे ना मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे ना. ही व्हिडिओ दाखवून आहे ना मी पुढच्या पार्टमध्ये सावरकर वाडा पण दाखवणार आहे. कारागृहाचं लाल गेट आहे आणि हे दुसरं पुढं. आता तुला पाठवलं मी. हे कारागृहाचं तिसरं ब्लॉक, त्याच्या आतमध्ये सावरकरांना ज्या कक्षामध्ये ठेवलेलं होतं त्या कक्षामध्ये आपण सावरकर वाड्यात हे काय टीव्ही तिथं दाखवते पूर्ण व्हिडिओ. एकदा जर तुम्ही हे वरती बघितलं तर अशा पद्धतीनं दीप पद्धतीचं बांधकाम असून चिरागड एकामध्ये एक अडकून त्या अडकमध्ये सगळ्या स्लॅब आणि या प्रकारच्या सध्या तेव्हा मोबाईल नाही काहीच नाही, कसं कॉन्टॅक्ट आता आपण सावरकर कक्षाच्या बाहेर आलेलो. हा जो आपल्याला आतमध्ये दिसतो हा सावरकर कक्ष हे गार्डरूम होतं आणि याच्या आतमध्ये सावरकरांना ठेवण्यात आलेली कोठडी होती. अच्छा, हे गेटची जी रचना आहे ही फार वेगळी दिसते. पहिल्यांदाच वेगळी. त्याला नेमकं काय म्हणतात? हे निश्चितच हा वेगळ्या प्रकारची रचना असणारा दरवाजा आहे. हा असा अँटी क्लॉकवाईज रोटेट होऊन इथं बंद होतो. आजचा लॉक झाल्यानंतर पहिलं लॉक हे इथं येईल, या दरवाजाचं पहिलं जे 5वं लॉक आपण म्हणू. आणि हे या साखळदंडाला इथं बांधण्यात आलं की हे 6वं लॉक इथे येईल. अशा पद्धतीने हा दरवाजा पूर्ण लॉक होतो. हे गार्ड रूम होतं, म्हणजे सावरकरांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी जे गार्ड असायचे किंवा प्रिझन कर्मचारी ज्यांना आपण म्हणतो तर असायचे कारागृह कर्मचारी, तर त्यांच्यासाठीचा हा एक वेगळा पॅसेज केलेला होता. आतमध्ये सावरकर असायचे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला एक गार्ड रूम छोटीशी अशी असायची. मुळात ती प्रशासकीय इमारतीमधली एक खोली असल्यामुळे इथं बाकीच्या जेलसारख्या सिक्युरिटी अरेंजमेंट्स नाही आहेत. त्यामुळं इथं अशा पद्धतीने वेगळी अरेंजमेंट करण्यात आलेली होती. सावरकर आतमध्ये होते. हा जो आपण पॅसेज बघतो इथं बसून सावरकरांनी कमला नावाचा काव्यसंग्रह किंवा हिंदुत्व नावाचा ग्रंथ जे त्याचं कलेक्शन सगळं लिखाण सगळं इथं सावरकरांनी केलेलं आहे. आपण ज्या उन्हाचे जे कवडसे या दरवाजामधून येत होते, मोठे मोठे बारामधून उन्हाचे कवडसे येत होते, तर त्या कवडशामध्ये सावरकर लिखाणाला इथं बसलेले असायचे आणि सावरकर बंदीसाठी आतमध्ये असायचे. इंग्रज सरकार याची दक्षता घेत होती की या पॅसेजमध्ये जे सर करणारे किंवा सावरकरांच्या वर देखरेख ठेवणारे जे पारेकरी आहेत ते इंग्रजांच्या फेवरमध्ये असावे याची मात्र नक्की काळजी घेतली जात असायची की सावरकरांना बाहेर काय चाललेलं आहे याच्यापासून थोडंसं अलिप्त ठेवता यावं. बाहेरच्या अपडेट्स किंवा बातम्या ज्या आपण म्हणतो त्या सावरकरांना कमीत कमी पोहोचाव्यात, त्यांना बाहेर काय चाललंय याची माहिती असूच नाही. अशा पद्धतीनं वेगळे एक वातावरण इथं वेगळं ठेवण्याचा प्रयत्न. आणि ह्याची जी रचना आहे
जसं आता इथे हे कौलं वगैरे हे पूर्वीपासून हो, हे सर्व जो रचना वगैरे ज्याची अशी आहे ती अशीच आपण ठेवलेली आहे. याच्यामध्ये कोणताही आपण बदल केलेला नाही. फक्त आपण वेळोवेळी याचा कलर काम वगैरे करून घेतो आणि याची इथे आपण पूजा उपासना वगैरे तैलशपराची चालू असते. तर हे आहे जे 7वा दरवाजा 7वं गुरु लागायचं. दुसऱ्या हातामध्ये तुमचं सामान वगैरे काय असेल ते पकडावं लागायचं. तर तुमच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर याच्यामधून साखळ दंड घेऊन घ्यावं लागायचं. कामाचं स्वरूप नेमकं काय असायचं? कामाचं स्वरूप त्याच्या जिथे रस्त्याने सांगतात की त्यावेळेला हँडलूम चालायचा आणि हँडलूममध्ये वगैरे सगळ्यांना काम करावं लागायचं. तिथे हातमागा वगैरे काम करावं लागायचं. जसं सरांनी सांगितलं, ह्या बेड्यांचं वजन जे आहे हे नुसतं पेलवणं सुद्धा, म्हणजे नुसतं आकार धरणं सुद्धा शक्य नाही होत आहे. साखळ दंड आहे. हे साखळ दंड सुद्धा पूर्ण गोल असे लटकवले जात होते. इन केस जर आपल्याला हात रिकामे ठेवायचे असेल पण मग हे घालूनच कोकणीत राहावं लागतं. आता ना आपण व्हिडिओ काढली होती ना ती लय मोठी, तुम्ही ती जरूर पहा. सावरकरांचा त्याच्यात पुरा इतिहास आहे. म्हणजे इतिहासमध्ये त्यांना कुठं ठेवलं होतं ते सगळे. आणि ती व्हिडिओ नक्की पहा पुरी प्लीज. आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये तरी हटके करूया. चाललं तर मग बाय.